नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी सहाय्यक योजना म्हणजेच पोखरा 2.0 टप्पा 2 जे सुरू झालेलं आहे आणि त्यासाठीच अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले जात होते की योजनेचे अर्ज कधी सुरू होणार आहे किंवा यामध्ये कोणकोणत्या गावाचा समावेश आहे। जे अगोदर जे 16 जिल्हे होते यामध्ये नव्याने 5 जिल्हे समाविष्ट करून जे 21 जिल्ह्यामध्ये योजना राबवली जाणार आहे आणि 21 जिल्ह्यामधील जे आहे ते 6959 गावांचा यामध्ये समावेश आहे। तर ते कोणकोणते गाव आहेत त्या गावाची यादी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण अनेक शेतकऱ्यांना ही माहिती नाही आहे की आपलं गाव पोखरा योजनेअंतर्गत आहे किंवा नाही। योजना ही अतिशय खूप चांगली आहे कारण यामध्ये जे आहे ते वाढीव अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जाते आणि ज्या शेती उपयोगी ज्या सर्व योजना असतात त्या सर्व योजनेचा समावेश या पोखरा योजनेमध्ये असते। त्यामध्ये मग तुमचं अवजारे असतील किंवा बोरवेल असेल, विहिरी असेल, तसेच शेतीचे जे कुंपण असतील, गोडाऊन असेल, अशा प्रकारचे जे सर्व योजना असतात त्या सर्व योजना जे आहे ते पोखरा या नानाजी देशमुख कृषी सहाय्यक योजनेअंतर्गत राबवल्या जातात। तर यामध्ये आता दुसरा प्रश्न असा की याचे अर्ज कधी सुरू होणार आहे। तर आता याचं पोर्टलचं जे आहे ते काम सुरू झालेलं आहे, म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत जे आहे ते शेतकऱ्यांकडून जे आहे ते अर्ज मागवायला सुरुवात होणार आहे। पहिले अगोदर यावरती तुम्हाला जे आहे ते जे नव्यानं गावं समाविष्ट झालेले आहेत त्या गावातील शेतकऱ्यांना यावरती अर्ज करायसाठी जे आहे ते अगोदर तुमचं हे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। महाडीबीटी पोखराचं जे पोर्टल असते, जसं आपलं महाडीबीटीचं पोर्टल आहे तसंच पोखराचं वेगळं पोर्टल असते। त्या पोर्टलवरती ज्या गावांचा समावेश योजनेअंतर्गत झालेला आहे त्या गावातील शेतकऱ्यांना त्यावरती रजिस्ट्रेशन करावे लागते। रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला आधार कार्ड, पासबुक, सातबारा आवश्यक असतो। तसेच मोबाईलला आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे आणि यावरती अनुदान देखील तुम्हाला डीबीटी मार्फतच मिळते। तर अगोदर याच्यावरती रजिस्ट्रेशन सुरू होईल, शेतकऱ्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल आणि रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर जे आहे ते अर्ज मागवले जातील। तर अशाच प्रकारे जेव्हा अर्ज देखील सुरू होईल त्याबाबतचा आपण अपडेट आपल्या चॅनलवरती नक्कीच देऊ। आता आपण बघूया की यामध्ये कोणकोणते जिल्ह्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश हा यामध्ये झालेला आहे ती यादी आपण बघूया। जे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की गावं कोणते समावेश आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करा। आपण यादी बघूया। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्पाचा टप्पा 2 कार्यान्वित करण्यासाठी विविध बाबींना मान्यता देण्याबाबतचा जो 14 ऑक्टोबर 2024 रोजीचा हा जो GR आहे, तर यामध्ये त्या संपूर्ण आपण याची कॉपी बघू शकता। याची PDF मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक दिलेली आहे आणि यामध्ये जे आहे ते संपूर्ण गावाची यादी असणार आहे। ते आपण कोणकोणते गाव आहेत ते देखील या यादीमध्ये बघणार आहोत। याची यादीची जी लिंक आहे ती मी PDF ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच जर का आपल्याला याची PDF कॉपी जर हवी असेल तर मला जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही मेसेज करा, तुम्हाला तिथे मी ते देखील देऊन टाकेन। आता आपण इथे बघू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गावांचा समावेश करण्यात आलेला आहे तोच आपण इथे बघणार आहोत की जे आहे ते जे नवीन 21 जिल्हे ते समावेश करण्यात आलेले आहे पोखरा 2 योजनेअंतर्गत आणि त्यामध्ये जे 6959 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर कोणत्या जिल्ह्यातील किती गाव घेण्यात आले ते आपण बघूया। अकोला जिल्ह्यातील 149 गावे, अमरावती जिल्ह्यातील 454 गावे, बीड मधील 301 गावे, भंडारा मधील 291, बुलढाणा मधील 310, चंद्रपूर मधील 561, छत्रपती संभाजीनगर मधील 296, धाराशिव मधील 138, गडचिरोली मधील 532, हिंगोली मधील 148, जळगाव मधील 319, जालना मधील 177, लातूर मधील जे आहे ते 216, नागपूर मधील 563, परभणी मधील 173, वर्धा मधील 383, वाशिम मधील 189, यवतमाळ मधील 559 असे एकूण 6959 गावांचा समावेश जे आहे ते नानाजी देशमुख जो दुसरा टप्पा आहे प्रकल्प 2 पोखरा 2.0 यामध्ये या 6959 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता यामध्ये जे आहे तर कोणत्या जे जिल्हा आहे तर प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणती गावे घेण्यात आलेली आहे ते आपण बघूया। बुलढाणा जिल्ह्यातील जे आहे ते खामगाव तालुका आहे, शेगाव तालुका आहे, त्यानंतर देळगोराजा तालुका आहे, नांदुरा तालुका आहे आणि यामधील जे आहे तर चिखली तालुका आहे,
त्यामध्ये लोणार तालुक्यातील कोणकोणती गावे घेण्यात आलेली आहे ते आपण गावे इथे बघणार आहोत। लोणार तालुक्यातील बीबी, पिपरी, खंदारे, चिखला, खंडाळा, चोरपांगरा, गोवर्धन नगर, किनगाव जट्टू, देवानगर, वसंतनगर, सावरगाव तेली, भुमराळा, उदनापूर, वडगाव तेंजन, तांदुळवाडी, पारडीप्र, मेहकर, पारडीप्र, लोणार, बोरखेडी, मातरखेड, निजामपूर, वेणी, कोयाळी, पिंपळकुटा, शारा अशा प्रकारे जे आहे ते लोणार तालुक्यातील जे आहे एवढी गावे यामध्ये समावेश करण्यात आलेली। असेच प्रत्येक तालुक्यातील जे आहे ती गावे यामध्ये आपण बघू शकता। जे 21 जिल्हे आहेत 21 जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यातील कोणकोणती गावे घेण्यात आलेली आहे ती संपूर्ण गावांची यादी यामध्ये आहे। जर आपणही या गावातून असाल तर आपलं गाव यामध्ये आहे किंवा नाही ते बघून घ्यायचं आहे। आपलं गाव जर या यादीमध्ये असेल तर पुढच्या महिन्यामध्ये याची नोंदणी सुरू होणार आहे। पोखराचं एक आपलं स्वतःचं एक रजिस्ट्रेशन पोर्टल असते महाडीबीटी सारखं, त्या पोर्टलवरतीच याचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि या रजिस्ट्रेशन केल्यावरती यावरती तुम्हाला जे आहे ते तुमचा ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हे पोखराबाबत जे विचारला जाणारा वेळोवेळी प्रश्न होता की कोणकोणत्या गावाचा समावेश होता, तर या गावाची संपूर्ण यादी होती। अशाच प्रकारे जे आहे ते महत्त्वाचे असे नवीन अपडेट आणि शेतीविषयक योजनाचे अपडेट मिळवण्याकरिता जे आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त